Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या घरी आपण आहोत आणि त्यांचं आता औक्षण झालेलं आहे आणि आज मतदानाचा दिवस आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी राजश्री पाटील ताई, आज परीक्षा या संपूर्ण संदर्भाची तुमची आहे, नव्या प्रवासाची परीक्षा आहे, काय सांगा? निश्चितच देवाचे आशीर्वाद, आईबाबांचे आशीर्वाद, माझ्या सासू-सासऱ्यांचे आशीर्वाद घेऊन आज मी या सगळ्या मतदारसंघातील सर्व बूथला भेटी द्यायला जाते आहे। गेल्या प्रचाराच्या दरम्यान गेल्या सगळ्या दिवसांमध्ये भेटताना जनतेने प्रचंड आशीर्वाद दिलेले आहे। माननीय या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब, आमचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि सगळ्याच महायुतीच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी प्रचंड परिश्रम घेतलेले आहेत। माननीय खासदार हेमंत पाटील साहेब यांनी सगळं नियोजनबद्ध प्रचाराची आखणी सगळी केलेली आहे आणि या सगळ्या माध्यमातून निश्चितच विजय हा महायुतीचा होणार आहे याची मला खात्री आहे। गेल्या 12-15 दिवसातला हा यवतमाळचा प्रवास, तुम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येने विरोधकांनी आरोपसुद्धा बाहेरच्या उमेदवार म्हणून केले, कसं एकंदरीत ही निवडणूक तुम्ही सामोरे गेले आणि काय वाटते एकंदरीत? सुरुवातीला थोडेसे वाटले मला की काय असं विचित्रासारखं ऐकायला मिळते बाहेरचं। ज्या मातीत मी जन्मलेली आहे, ज्या भागात मी खेळलेली आहे, ज्या भागात मी वाढलेली आहे आणि फिरत असताना माझ्यापेक्षा लोक जेव्हा मला स्वागत करत होते, जेव्हा लोक मला प्रत्येक भागातनं, प्रत्येक गावागावातनं लोकांचा उत्साह बघून मलाच त्या लोकांची, विरोधकांची किंवा आले की त्यांनी हे सगळं बघायला पाहिजे होतं। त्याच्यामुळे या आरोपात कुठलंही तथ्य नव्हतं। निश्चितच या सगळ्या दिवसांमध्ये सगळंच चित्र पालटून विजयाची सगळीच सकारात्मकता सगळीचकडनं दिसत होती। थोडेसे भाऊक ज्या तुम्ही या ठिकाणी होताना पहिला, आज नेमकं कोणाची आठवण? त्यांचं राजकीय कारकीर्द मी बघितलेली आहे। त्यांचं स्वप्न या निमित्ताने आज पूर्ण करायची संधी मिळते मला आणि त्यांची खूप आठवण आहेच निश्चित मनामध्ये। निश्चित या होत्या महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील। कॅमेरामन प्रसाद सह विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ। Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne.